अंगणवाडी सेविका अधिकारी मदतनीससाठी ब्रेकिंग न्यूज. महत्त्वाचे पत्र आले. तात्काळ सूचना लागू. अंगणवाडी 28 एप्रिल ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडींना भेट देऊन अहवाल द्या. बेळगाव नव्याने बांधलेल्या अंगणवाडी इमारती अपूर्ण आहेत. संबंधित तालुक्यातील CDPOंना अंगणवाडी इमारतींना भेट देऊन प्रगतीची पाहणी कामाचे आणि एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा नियोजन संचालक रवी एन बंगारेपानावर यांनी दिले. शहराच्या महिला व बालविकास विभागाच्या उपसंचालक कार्यालयात बुधवारी अंगणवाडी इमारती व पायाभूत सुविधांवरती प्रगती आढावा बैठक झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, अंगणवाडीसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालय बांधण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून निधी देण्यात आला आहे. ती कामे लवकर सुरू करावी. पावसाळ्यात सुरू होण्याअगोदर असल्याने पर्यवेक्षकांनी प्रत्येक अंगणवाडींना भेट देऊन तपासणी करावी आणि CDPOंना अहवाल सादर करावा. 6 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचे शालेय प्रवेश, गर्भवती आणि प्रसूत मातांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणे. पालकांची बैठक दरमहा 3ऱ्या शनिवारी आयोजित करावी असे त्यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रामध्ये शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी आणि मुलांना उकळलेले पिण्याचे पाणी द्यावे. ते स्वच्छ वातावरण असावे. खोकला, ताप, सर्दी इत्यादीसाठी मुलांवर उपचार करावीत. केंद्रामध्ये विद्युत तारेची डिस्क असल्यास ती दुरुस्त करावी असे निर्देश बरेंगपानावर यांनी दिले. महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक नागराज आर. अण्णाप्पा हेंडगे, सर्व CDOP आणि कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.